निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। एकट्या राहणाऱ्या महिलेच्या घरात मध्यरात्रीच्या वेळेस घुसून जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जरबंद केली आहे। ओळख लपवण्यासाठी चोरी करणाऱ्या महिलेनं चोरीच्या वेळी पॅन्ट शर्ट घालून तोंड बांधलेलं होतं। सविता चंद्रकांत पोंदे वय वर्ष 45 राहणार पोंदेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी पारगाव कारखाना पोलीस स्टेशनला काही अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून दागिने त्याचबरोबर रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेल्याची फिर्याद दिली होती। त्यानुसार पारगाव पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 13/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309/4 331/4 305/A 3/5 यानुसार गुन्हा दाखल केला होता। फिर्यादी महिला ही आपल्या शेतातील घरात एकट्या राहत असून दिनांक 25/1/2025 रोजी मध्यरात्रीच्या वेळेस 3 अज्ञात तोंड बांधलेल्या इसमांनी त्यांच्या घरात घुसून त्यांचे दागिने तसेच रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली होती। सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकाला पोलीस अधीक्षक पुणे पंकज देशमुख यांनी दिल्या होत्या। सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली। काठापूर येथे राहणाऱ्या अंकुश बबन कारंडे राहणार काठापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी त्याच्या इतर 2 साथीदारांसह हा गुन्हा केला आहे, अशी माहिती पुणे स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली। मिळालेल्या बातमीवरून सदर इसमास चौकशी कामी ताब्यात घेतला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याने त्याचा साथीदार जळगाववरून ऊस तोडणी कामी पारगाव येथे आलेला राहुल भास्कर पाटील राहणार टिटवी तालुका पारोडा जिल्हा जळगाव तसेच फिर्यादीशी पूर्वीपासून ओळख असलेली महिला अश्विनी उर्फ सोनी राजू पवार राहणार पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या सोबत मिळून सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलं। या 3ही आरोपींना आता अटक करण्यात आली आहे। आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी त्यांना पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सेळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, पोलीस हवालदार अजित भुजबळ, पोलीस हवालदार हेमंत विरोळे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर यांनी केली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो जुन्नर। विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे। शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी, त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील। तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता। मोबाईल नंबर 8208423324।